ॲपलचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात अप्रतिम आयफोन, मॅकबुक आणि ॲपलचे डिजिटल वॉच। आज मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ॲपल कंपनीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। आता या कंपनीच्या प्रमुख पदाची धुरा एका भारतीयाच्या हाती येणार आहे। जागतिक आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओओ पदी भारतीय वंशाचे सबीह खान यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। मुरादाबादच्या गल्ल्यांपासून थेट ॲपलच्या मुख्यालयापर्यंत सबीह खान यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे। 1966 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथे सबीह खान यांचा जन्म झाला। शालेय शिक्षणादरम्यान त्यांचे कुटुंब सिंगापूरला स्थायिक झाले। नंतर ते अमेरिकेत गेले। टफ्ट्स विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बॅचलर पदवी घेतली। त्यानंतर रेन्सेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मास्टर्स डिग्री मिळवली। ॲपलमध्ये येण्यापूर्वी सबीह जीई प्लास्टिक्स मध्ये काम करत होते। तिथे ते ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट इंजिनियर आणि टेक्निकल प्रमुख होते। 1995 मध्ये ते ॲपलच्या प्रोक्युअरमेंट टीम मध्ये सामील झाले। हळूहळू त्यांनी प्रगती केली आणि 2019 मध्ये ते थेट ॲपलच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी विराजमान झाले। गेल्या 6 वर्षात सबीह यांनी ॲपलची जागतिक पुरवठा साखळी सांभाळली। नियोजन, खरेदी, उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि प्रोडक्ट फुलफिलमेंट मध्ये त्यांचा समावेश होता। कोविड-19च्या काळात त्यांनी ॲपलच्या उत्पादनाला स्थिरता आणली। त्यांनी ॲपलच्या ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग उपक्रमाला चालना दिली। कंपनीचा कार्बन फूटप्रिंट 60% अधिक कमी केला। सबीह यांनी 30 वर्षात ॲपलमध्ये अनेक भूमिका यशस्वीपणे सांभाळल्या। त्यांनी ॲपलला जागतिक आव्हानांमध्ये स्थिर ठेवलं। पर्यावरण संरक्षणासाठी पुरवठादारांसोबत काम केलं। त्यांची ही मेहनत आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून ॲपलने सबीह खान या महिन्याच्या अखेरीस सीओओ ची जबाबदारी स्वीकारतील असं जाहीर केलं। जेफ विलियम्स यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली। विलियम्स काही काळ टिम कुक यांना अहवाल देतील। ते ॲपल वॉच आणि डिझाईन टीमचं नेतृत्व करतील। विलियम्स यांच्या निवृत्तीनंतर ही टीम थेट टिम कुक यांना अहवाल देईल। ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी सबीह यांचं कौतुक केलं। ते म्हणाले, सबीह हे प्रतिभावान रणनीतिकार आहेत। त्यांनी ॲपलची पुरवठा साखळी मजबूत केली, अमेरिकेत उत्पादन युनिट्सचा विस्तार केला, जागतिक आव्हानांमध्ये ॲपलला लवचिक ठेवलं। कुक पुढे हेही म्हणाले की सबीह यांनी पर्यावरण संरक्षणासाठी मोठं योगदान दिलं। ते मनापासून आणि मूल्यांसह नेतृत्व करतील अशी मला खात्री आहे। ते एक उत्कृष्ट सीईओ होतील। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोनचं उत्पादन अमेरिकेत करण्याची विनंती केली होती। मात्र कुक यांनी ही विनंती नाकारत आयफोन उत्पादन चीन बाहेर वाढवले। अशातच एका भारतीय माणसाच्या हाती सीईओ पदाची धुरा आली आहे। उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद पासून ॲपलच्या सीईओ पर्यंतचा सबीह खान यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देतो। त्यांनी भारतीय अस्मितेला जागतिक व्यासपीठावर नेलं आहे। गुगल, ट्विटर अशा अनेक महत्त्वाच्या कंपन्यांची धुरा भारतीयांनी सांभाळली आणि सांभाळत आहेत। अशात आता एका कंपनीचे नेतृत्व भारतीयांकडे येणे म्हणजे महत्त्वाची बाब आहे। ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एक प्रेरणादायी कहाणीसह।